नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळंच इन मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, तर तुम्ही आज आहे 6वा दिवस होळीचा। आय होप तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असेल, जे होळीचे 5 दिवस मी टाकलेले आहेत। आणि ही आपली पोरं बसलेली आहेत आणि हा शिद्या अरे काय करतोय, अरे वा हा बघा, हाही माझा पहिला व्हिडिओ बघिततोच आहे। तर आय होप तुम्ही पण सगळ्यांनी बघितलाच असेल, आवडला असेल तर नक्की शेअर करा। आणि मी तुम्हालाही प्रेक्षक लोकांना तुम्हालाही सांगेन की नक्की शेअर करा आणि बघा, आपली 6वी दिवसाची जी होळी आहे ती लागलेली आहे। पण आजचा मेनू काय आहे हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल। पोऱ्यांच्या चेहऱ्यावर तर उत्सुकता दिसतेच आहे, मेनू जबरदस्तच असणार असं वाटतं मला। आपण आता डायरेक्ट भेटूया संध्याकाळी, आपला मेनू काय ते बघायला चला। तर मित्रांनो, आपण आलोय आता होळीकडे परत आणि आता वाजलेले आहेत 9 आणि आजचा जो मेनू आहे तो आहे किमा पाव। जबरदस्त असा किमाची तयारी चालू आहे इकडे। 70 पाव सांगितले, 70 पाव सांगितलेले आहेत सौरभ नागरकर। बास होतील बास होतील, तू 10-12 खाते। तुम्हाला 5000 रुपये दिले ते आणखी लागणार तुम्हाला। अरे ओ माय गॉड, अरे अरे बस बस, अरे बस बस बस, एडिट होणार एडिट होणार एडिट एडिट होणार। आपला किमा रेडी आहे, मस्त असा गरम गरम आणि टेस्टी किमा खायला तयार। पहिले आम्ही मान होळीला देणार आहे आणि आज आंबूनच खाल्ला होळीला भेट। अरे वा चला, सगळ्यांनी आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू बाबा। ए माझी वाटी यायला द्या, मराठी याचं चॅनल आहे। थँक्यू सो मच। आणि माझी एक वाटी हिला आणि एक वाटी मला, किती वाटा मिळतात पण? 5 minutes later. नाही लहान पोरांच्या आधीच इकडे एक। अच्छा सोमवार किती वाजलेले? वाजले किती पटकन बघा? नाही तू लहान 11:30 झालेले आहेत। हे वाजलेले आहेत 11:30 आणि हे वाजलेत मिस्टर प्रसाद जावकर। आमचा मान पहिले यांनाच गेलाय, सोमवार बसलेला आहे। तर मित्रांनो, आपला किमा आता सगळे मस्त एन्जॉय करा, एकदम टेस्टी झालेला आहे। सगळे कसे शांत बसून जेवतायत ते बघा। थँक्यू सो मच एवढा टेस्टी किमा बनवल्याबद्दल। मस्त झालंय की नाही? हा बघा रॅम्बो। तर मित्रांनो, आमची किमा पावची पार्टी आजची झालेली आहे, जबरदस्त झाला होता किमा। थँक्यू सो मच। आणि आता थोड्याच वेळात आम्ही आता 6व्या दिवसाची होळी पेटवणार आहे। तू काय खाल्लास? खाल्ला रे मित्रा, खाल्ला, पोटभर खाल्ला, टेस्ट केलं मी। आणि हा आलेला आहे आमचा स्प्राईट। झावळ्या लावूया, मस्त अशी एक झावळी घेतलीये मी, एक घेतलीये मी आणि ही मी आता लावणार आहे अशी वर। अरे वा, तर बाकीच्या आता झावळ्या लावून आज आमची ही 6व्या दिवशीची होळी पेटणार आहे। तर मित्रांनो, आपली 6व्या दिवसाची होळी आता थोड्याच वेळात लागणार आहे। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मस्त असा हा होळीचा जो व्हिडिओ आहे माझा, अजून उरलेचे बाकीचे दिवस आहेत त्याचा मेनू नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला मित्रांनो, भेटूया उद्या। तर मित्रांनो, आज आहे 7वा दिवस आणि आजचा खड्डा आम्ही मारलेला आहे आणि आता आम्ही
एवढीच मंडळी आहे इकडे आणि तो आमचा एक येतोय. आम्ही आता जाणार आहे आणि आम्ही जाणार आहे आता जाधवांच्या वाडीत केळ आणायला. तर आम्ही आता बघतोय की मस्त अशी कुठली केळ आम्ही घेऊन जाऊ शकतो. केळीचं झाड यावेळी मोठं नाही यायचं आवडेल ते. आणि आता आम्ही एवढी ही मोठी केळ आहे तुम्हाला दाखवीनच, खूपच मोठी केळ आहे ती आम्ही आता घेऊन चाललोय. चुपगा चला. खूपच मोठी आणि खूपच जड अशी ही केळ आहे. आम्ही 3 जण आहे. अरे बापरे संध्याकाळी जे पण असेल ते डबल खाणार आहे. पकड पकड पकड. ओके थांब 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 थांब. ही बघा आजची केळ केवढी मोठी आहे बापरे. मित्रांनो ही जी केळी आणली आम्ही आता केळ आणली आम्ही आता ती ॲक्च्युली खूपच उंच आहे आणि इकडे आमचा हाती पोचणार नाही झावळ्या टाकायला, त्यामुळे आम्ही आता हिला कापणार आहे. काका कोयता घेऊन आलेले आहेत. तर मित्रांनो आपली आजची केळी लागलेली आहे, कापून सुद्धा ती आता एवढी उंच दिसतेच आहे. चला आता भेटूया रात्री आणि बघूया आजचा मेनू काय आहे ते. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे रात्री आणि आता इकडे आपली मंडळी बसलेली आहेत आणि तयारी चालू आहे आजच्या मेनूची. ती आता मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. केला जातोय तुम्ही बघा इकडे बाईक वर उभा राहून बाईक वर उभे राहून बघा. बाईक पण पेटवायची आता वर असा टाकायसाठी. आता थोड्याच वेळात 7व्या दिवसाची होळी लागणार आहे आपली. आणि आजचा आयटम पण मस्त होता, चायनीज भेळ आणि कुल्फी. आपली 7व्या दिवशीची होळी आता लागणार आहे आणि माझ्या बरोबर आहे होळी. तर मित्रांनो आता आपण भेटूया उद्या 8व्या दिवशी आणि असाच हा उत्सव साजरा करूया. शेवटच्या दिवसापर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. चला. तर मित्रांनो आज आहे दिवस 8वा आणि आजची होळी लागलेली आहे. आणि मित्रांनो आजचा जो मेनू आहे तो आहे चंपावती मित्र मंडळ स्पेशल पावभाजी. शेफ कोण आहे? शेफ रवी राऊत. मस्त तयारी चालू आहे. हिरव्यागार भाज्या. आता आपली चूल पेटते. जावकर द एक्सपर्ट. चूल आता धगधगावून पेटलेली आहे आमची मस्त. आता याच्यावर आम्ही सगळ्या भाज्या शिजवणार आहे ना. आता याच्यात पाणी टाकलेलं आहे चुलीला. स्पेशल चौल भाजी. आम्ही टोपाला माती लावून घेतली आहे ज्यामुळे टोप काळा होत नाही. आणि
मित्रांनो मस्त अशी गरमागरम पावभाजी आपली तयार आहे आणि ती आता खाऊन घेणार आहे आणि मग थोड्याच वेळात आपण होळी पेटवणार आहे. सांग तूच सांग आता कशी झाली इकडे बघ. माझं पोट आधीच भरले त्यात पण मी 4 पाव खाल्ले. एवढी पावभाजी अजून उरलेली आहे. या मित्रांनो खायला. मित्रांनो पावभाजी एकदम जबरदस्त झाली होती. मजाच आली खाऊन. हा मला बघा किती मस्त. आता इकडे मागे होळी रचना चालू आहे. ही आहे 8व्या दिवसाची होळी आणि इकडे आपली सगळी चिल्ली पिल्ली उभी आहे. कशी होती पावभाजी मित्रांनो? आणि आता आपली होळी लागणार आहे थोड्याच वेळात. मजा येते की नाही मित्रांनो हे नक्की कमेंट मध्ये मेन्शन करून सांगा. आणि रे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मोठ्या होळीला तर खूपच मजा येणार आहे कारण तेव्हा जी गर्दी असते ती बघायला खूपच मजा येणार आहे. तर आता भेटूया उद्या. तोपर्यंत शुभरात्री. तर मित्रांनो आज आहे 9वा दिवस होळीचा. आय होप तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडलाच असेल आणि आतापर्यंतचा मेनू त्यातला कुठला आवडला हे नक्की मला सांगा. आणि उद्या असणार आपली मोठी होळी. तर उद्याचा दिवस तर कव्हर करायला मजाच येणार आहे पण आजचाही मेनू एवढा जबरदस्त आहे. आज आम्ही बनवणार आहे चिकन पकोडा. तर चला जाऊन बघूया. हे पोरं बसून आता चिकनचे पीसेस करतात. किती किलो चिकन आणलं रे? आज आपण 5 किलो चिकन आणलेलं आहे. 5 किलो म्हणजे आता चिकन. आणि आज वार पण बुधवार बोलल्यावर लोक तर घरूनच उपाशी पोटी जायला रे आज सगळे. वाव मोठे मोठे पीसेस दिसतात रे. ही पोरं बघा मोठी मोठी पोरं आहेत पण खातात काय जेम्स. दे जेम्स दे. जेम्स दे. जेम्स दे रे दे त्याला. व्हेरी गुड. तर मित्रांनो जबरदस्त चालू आहे. मस्त आहे बघा किती. हेच पण कमी पडणार आहे असं वाटतं. 20 किलो चिकन आहे. 20 किलो चिकन मगाशी बोलला तो 5 किलो. आणि आम्ही बाहेरून खास स्पेशल शेफ मागवलेला आहे साहिल सावंत. हा चांगलं झालं पाहिजे. मस्त एकदम टेस्टी. आता आपण सगळं मॅरिनेट करून घेणार आहे. या आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. शेजवान चटणी मस्त अशी जबरदस्त बनणार आहे. आणि डीजे अथर्व सावंत आलेले आहे. तर पहिले इथे आम्ही व्हेज मंचुरियन सोडणार आहे कारण इकडे बहुतेक जण व्हेज पण आहे म्हणून आम्ही व्हेज मंचुरियन सोडतोय. आणि दोघच आहेत अजून दोघच आहेत. आणि आपले प्रसाद जावकर व्हेज आहे. ओके व्हेज वाला आहे मी. व्हेज आता व्हेज आता रेकॉर्ड झालाय आता व्हेजच. नाही तर आजारा. Five minutes later. व्हेजचा आयटम कसा झालेला आहे? एकदम मस्त मस्त अप्रतिम खुश. आता आम्ही नॉनव्हेजची वाट बघतोय लवकरच. तर मित्रांनो आज आपल्या होळीवर आहे चिकन पकोडे. तर आपला कुक इथे बनवत आहे सौरभ नागेकर. एप्रिल लंगोटी. एप्रिल दाखव. एप्रिल घालून मस्त बनवले टॉवेल वाला. आणि अशा प्रकारे तो तळत आहे. चले सौरभ काढ लवकर. सगळे इथे सगळे इकडे वाट बघतात. सगळे टोणगे इकडे उभे आहेत. हा बघा मेन आमचा दाढीवाला कसा बघत आहे. आमचा कॅप्टन. हा आमचा कॅप्टन फिरून गेला. हा बघा हा आमचा मेन कॅप्टन आहे. एसट्या धुवून झालेल्या आहेत आणि खुर्ची लावून खायला बसलेला आहे.
कसे होते ते. ही आपली लहान पोरं बसलीत. रोजचे आयटम आवडला. हा कसा वाटला आजचा आयटम? एकदम मस्त ना. चला एन्जॉय करा. तर मस्त आपले हे चिकन पकोडे झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आम्ही होळी पेटवणार आहे. चला मित्रांनो, आपली 9व्या दिवशीची होळी आता थोड्याच वेळात लागते. आता आपण भेटूया उद्या मोठ्या होळीला. आणि मोठ्या होळीची तयारी बघायला तुम्हाला खूपच मजा येणार आहे. तेव्हा वाडीतली सगळी लोक एकत्र येतात आणि सगळ्यांच्या वाडीतून आम्ही लाकडं जमा करणार. चला आता भेटूया उद्या. तर मित्रांनो, आज आहे 10वा दिवस म्हणजे होळीचा दिवस. आणि आज मी अजून घरीच आहे, कारण आता आमच्या घरी आज गोड जेवण केलेलं आहे आणि ते नैवेद्यही दाखवलं आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. तर ते मस्त खाणार आहे आणि मग मी जाणार आहे होळीवर बाकीची तयारी करायला. तर आधी बघूया गोड जेवण काय आहे. आजचं गोड जेवण बघा, पुरी, श्रीखंड, भजी, पापड, लोणचं, डाळ भात आणि ही चटणी. मस्त अशी मजा येणार आहे खायला. आता हे खाऊन घेतो आणि मग जातो होळीवर. तर मित्रांनो, आता वाजलेले 3 आणि मी आता चाललो होळीवर. आणि तिथे पोरं जमलेली आहेत. आता बघा इकडे पताके लावण्याचं काम चालू आहे मस्त. आणि आमचे न आलेले पाहुणे आज आलेले आहेत, सूरज साहेब. आणि हा इकडे वर बघता का तुम्ही, प्रसाद जावकर वर चढलेला आहे. काल रात्रीपासूनच हा काम करतो बघा. टी शर्ट बदलायला पण वेळ नाही मिळालाय पोराला. तोंड लपू नको हाल. आमचे होळीचे गुरव भाऊ सावंत. आणि आता आम्ही पताके बांधण्याचं काम चालू आहे. मस्त दिसतंय हळूहळू. आणि हे बघा खतरो के खिलाडी आमचे चैतन्य खारकर. नाही आणि आता कंटेस्टंट बदललेला आहे. खतरो के खिलाडी कंटेस्टंट नंबर 2 प्रसाद जावकर. आया आणि आमचे फॅन्ड्री आलेले आहेत कोपरी घेऊन. आता दुपारपासूनच बघा किती गर्दी आहे. लहानपोरं पण आत्ताच आलेली आहे. आणि आज खड्डा पण खूप मोठा मारलेला आहे आम्ही. इथे आता आम्ही कोकम सरबत आणलेलं आहे. घरात यांच्या घरातून आलेला आहे हा कोकम सरबत. स्पॉन्सर सरबत पियाला रे. तर आता आम्ही ही गाडी मागवली आणि या गाडीतून आता काय काय आणणार आहे. पहिलं तर आपण स्पीकर, केळी आणि मग लाकडं आणि स्पेशल गाडी. घाम निघाला रे पोराचा घाम. आता मोठमोठे स्पॉन्सर लोक इकडे पैसे जमा करतात आहेत. मित्रांनो, आम्ही आता आलोय स्पीकर आणायला गाडी घेऊन. आणि स्पीकर स्पॉन्सर कोण? चैतन्य खारकर. जे काय असेल ते मला डबल पाहिजे. दर्शन खूपच कष्ट घेताना दिसतोय. ही शेवटची होळी आहे माझी इकडे. कदाचित त्याच्यानंतर मुंबईला जायचं. नाही आम्ही आता सगळे चाललोय झावरेंच्या वाडीत. आज मोठी खेळ आणणार आहे एकदम होळीसाठी, आहे की नाही? अरे वा, चला. मोठी अशी एकदम केळ काढलेली आहे. तर आम्ही आता सगळे चाललेलो आहे होळीकडे. बघा किती मोठी केळ आहे ही. किती जण आपण बघितलं मोजली दिसताय. तुम्हीच मोजा व्हिडिओ मध्ये. आणि ही मागे आता गाडी घेऊन आत्ता येतात त्यात. हा हे बघा गाडी आत्ता लेट येते. आणि होळी नानाला येणाऱ्याची हळूहळू हळू आपली केळी उभी राहिलेली आहे आणि त्याला केळी आहेत. केळफूल आणि केळी लागलेली आणि बघा किती उंच आहे. मस्त अशी.
आणि आपला स्पीकर सुद्धा सेटअप झालेला आहे. तर तिला भक्कम अशी उभी करणार आहे आम्ही. तर मित्रांनो, आता हा जो मॉप दिसतोय मागे तुम्हाला, आता आम्ही सगळे मिळून चाललोय लाकडं गोळा करायला. पहिले आपण कुठून चालू करणार आहे? आता आपण राहणार आहोत चंपवती साईडला, चंपवती करून रामेश्वर साईडला, म्हणजे सुनील थळकर. अच्छा, तिकडे हळूहळू प्रत्येक वाडीतली आपण धावूया लाकडं जी आहे ती आम्ही गोळा करणार आहे. जे जॉन अब्राहिम अब्राहिम नाही करेंगे, रेम दिल होणार आहे. लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मदतीला येतात. बघा आता हे सगळे झावळ्या घेऊन चाललेले आहेत आणि आता आम्ही मोठी पुरं सगळी लाकडं गोळा करून घेऊन जाणार आहे. आता ही मोठी लाकडं आम्ही काढतोय. उचल कौशल, उचल. अरे एक अख्खी उचल. बाहुबली. Wait a minute. Who are you? इकडे पाटलांची होळी आहे. पहिले ही जाळली जाते ना, पहिले ही होळी जाळली रात्री आणि मग आम्ही त्या वाजावर चहा होत आहे का इकडे? अरे गरम गरम गरम. पुढे हे बघा, हे बिस्किट खाऊन. खास रामदेव बाबांनी पतंजली बिस्किट पाठवले. कोणी राहिलं नाही ना हे पप्पा नाही. आपली होळी उभी आहे आणि आता इकडे लोक यायला सुरुवात झाली आहेत पूजा करायला, तुम्ही बघू शकता. आणि इकडे आपली चूल लागलेली आहे ती आता मी दाखवतो थोड्याच वेळात तुम्हाला. आणि आपली पोरं सगळी नटून तटून आलेली आहेत एकदम जबरदस्त. वा लाल बावटा. इथे आपली चूल लावलेली आहे. आजचा मेनू काय दादा? आज आहे गाजरचा हलवा. गाजर. आजचा मेनू अजून सिक्रेटच आहे, थोड्याच वेळात कळेल तुम्हाला. गाजरच्या हलव्याला कांदे लागतात का?
इकडे आपल्याला कॉफी मिळणार आहे आणि ही तयार झालेली आहे मिसळ बरोबरची बटाट्याची भाजी. आता सगळे चाललेलो आहे पहिले पाटलांच्या होळीला. दरवर्षीप्रमाणे पहिले होळी त्यांची जाळली जाते आणि मग आपली मुख्य होळी जाळली जाणार आहेत. आणि हा बघा सगळा मॉप इकडे येतोय पाटलांच्या होळीला. इकडे जाणार आहे आम्ही सगळे आलेलो आहे पाटलांच्या होळीवर. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात पाटलांची होळी पेटणार आहे आणि मग आम्ही इकडून जाणार आहे आपल्या मोठ्या होळीकडे. तर मित्रांनो आम्ही आता होळी रचायला सुरू करतोय. आपली शेवटची जी 10व्या दिवसाची होळी मोठी होळी आहे ती आता रचायला सुरुवात केलेली आहे आम्ही. ओरिजिनल चंदनची लाकडं काय अरे 3ला बाबा 1ला. तर मित्रांनो मगाशी जी लाकडं आणलेली ती आता सगळी रचून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती आहेत. आता आम्ही त्यात थोड्याच वेळात हावळ्या लावून होळी पेटवणार आहे. तर मित्रांनो आपली शेवटची मोठी होळी जी आहे किंवा 10व्या दिवसाची होळी जी आहे ती आता थोड्याच वेळात पेटणार आहे. आणि तुम्हा सर्वांनाही जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर मी हे म्हणत होतो की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हा सर्वांनाही आम्हा सर्वांकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो आपली आता मिसळ सर्व केली जाणार आहे. तर सगळे मस्त एन्जॉय करतात ते मिसळ. तर मित्रांनो आपली शेवटच्या दिवसाची पण होळी लागलेली आहे. मस्त असा होळी उत्सव साजरा झालेला आहे इकडे चौचंपावती आळीमध्ये. खूप मजा आली मलाही. आणि 10 दिवस तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन पुन्हा एकदा बघा, तुम्हालाही मजा येईल. 10 दिवसाचे मेनू पण उत्तम होते. खूप खूप मजा आली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि त्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.